दमायला वगैरे तेवढं नाही होतं, तेवढंच की तहान लागलेली. आम्ही जेवढ्या पण बॉटल आणलेल्या सगळ्या बॉटल संपल्यात. आता आम्ही पाण्याचा टाका शोधतोय. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जात आहोत ट्रेकसाठी विरारला, जो की आपल्या ट्रेकचं अजून नाव मला माहिती नाही. तर आता आपण फटफट घरी जाऊया. मी आता बाहेर गेलेलो, तर घरी जाऊन फटफट पॅकिंग करूया आणि मग भेटूया इकडे स्टेशनला, कारण आपल्याला जायचं विरार स्टेशनला. सो चला फटफट घरी जाऊया. तर आपण आता इथे पोचलो आहे, जम्बो किंगमध्ये आलो आहे. विरार स्टेशनच्या इकडे बाजूलाच आहे. तर इकडे थोडं खाऊया. खाऊया. तर इकडे आता थोडं खाऊया आणि मग रिक्षा पकडून जाऊया विरार फाटे. A few moments later. तर आपण आता मस्त रिक्षा वगैरे मधून आलो आणि आता मित्र आपल्याला घ्यायला आला कारमधून. तर आता आपण मस्त कारमध्ये बसलो आहे. प्रतीक, हा बघा आपला काका. आणि इथं आपल्यासोबतच होती ट्रेनमध्ये. तर आता आपण आलो अवीच्या घरी. तर बघूया आता इथे कोण कोण आले. सगळेजण आले ऑलमोस्ट, आपल्यालाच लेट झालं आहे. तर बघूया आता. योगा ही घुसत होती कॅमेरामध्ये. ये है मेंटोस जिंदगी. कपल आत्ता पण बाजूलाच बसल्या तेव्हा. आणि ही तर माहिती आपली मीम मटेरियल. मस्त एकदम पहिल्या पंक्तीला बसलाय आपली मावशी. जेवायला काय काय ते काय काय जेवायला? चिकन है, राइस है, ये सलाड है, ये अपना डोसा, भाकरी भाकरी. चला आता आपण मस्त जेवूया आणि नंतर मग डायरेक्ट झोपून मग सकाळी बघू. The next day. मॉर्निंग मित्रांनो, आता आपण 4 वाजता निघणार होतो, पण मी पण झोपून होतो. मी पण आता थोड्या वेळात सुटलो आहे आणि अजून बाकीचे लोक पण झोपलेत. आणि काल मजबूत दमलो होतो रात्री आणि जेवलो वगैरे तर झोपलो. तर हा अवीचा रूम आहे, जिकडे आम्ही रात्री झोपलेलो सगळे लोक. हा नुसता पसारा, इथं माझीच बॅग आहे, कॅमेरा आणि हा सगळा पसारा. आता सगळे कपडे वगैरे बदलतात आहे. आपण तर फुल तयार आहे. आता बघूया काय सीन होतं ते. आता 7:15 वाजले पण तरी अजून आम्ही निघालो नाही. आता तयारी वगैरे तर केली आहे. बघूया आता मेन कसं जायचं आहे तिकडे, ते एक टास्क आहे. कारण आमच्याकडे 4 व्हीलर तर आहे, पण एकच 4 व्हीलर आहे. आणि टी शर्ट कसं आहे जरा सांगा. मला गिफ्ट केलं माझ्या फ्रेंडनी. जे की आपण नुसते फिरत असतो प्रवासी. आणि मेन गोष्ट तर ही आहे की आम्ही ध्रुवला अजून पण नाही सांगितलं आहे की आपण ट्रेकला जातो आहे. आणि तिकडून गेलो तर लेकला पण जाऊ, पण लेकला जाणं फिक्स नाही. तर अजून हे त्याला माहीत नाही. आणि आम्ही एवढी सगळी तयारी करतो आहे, त्यावरून पण त्याला अजून कसं नाही समजलं आहे ते पण एक सवाल आहे. आम्ही पाण्याच्या बाटल्या घेतो आहे, एवढ्या बॅग वगैरे घेतो आहे, तरी पण त्याला अजून आयडिया नाही काही. आणि दुसरी गोष्ट ही की तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा त्र्यंबकेश्वरच्या व्लॉगमध्ये बोलला होता की भैरवगडला जाणार आहे आणि नेक्स्ट ब्लॉग भैरवगडचा असेल. पण भैरवगडचा नाही आला कारण आपण 21-22ला जाणार होतो फेब्रुवारीला. पण प्रॉब्लेम हा झाला की आपल्या ट्रॅक लिडरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला पर्सनल, त्यामुळे मग जरा आमचा प्लॅन कॅन्सल झाला. तर आता मेन एक्सायटेड मी यासाठी आहे की माझ्याबरोबर सगळे मोस्टली तरी लोक सगळे फर्स्ट टाईम ट्रॅक करणार आहेत. तर आज 3-4 लोक आहेत जे त्या दिवशी असणार, तर त्यांचा तेव्हा सेकंड ट्रॅक असेल, पण त्यांचा आजचा ट्रॅक पण फर्स्ट ट्रॅक असणार. तर बघूया आता फटफट जाऊया खाली आणि तयारी करून निघूया. मस्त आता निघालो आहे. आता किती वाजले? 8:30 वाजले. उशीर तर झाला आहे खूप. आता ऊन पण आम्हाला भेटेल तेवढं. बघूया आता. ही आपली गाडी आहे. हे लोक आता पेट्रोल पंपला थांबलो आपण.
ये किधर जा रहे ध्रुव? हाँ मालूम। अरे वो तांदूवाड़ी मतलब उधर वो वाड़ी है, फिर उधर वो वांदरी लेक है। हाँ वो लोकेशन है बाजू का। ये ध्रुव मन में लड्डू फूट रहे क्या? मन में लड्डू फूट रहे? क्या सोच रहा क्या हो तो बता। पता नहीं। मायूस क्यों है तू? मायूस क्यों है? रो क्यों रहा है? ठीक है रे, चलता है। कभी कभी सडन प्लान भी चेंज होता है, वो अच्छा रहता है। तेरे को पता ही रहेगा। अभी ट्रेन भी हम लोग तुझे बोले थे करती नहीं रहेगी, पर अभी क्या कर सकते थी ना करती। क्या इतना बुरा हूँ मैं तो और मालूम है कि मैं क्यों नहीं कर रहा हूँ। फिट नहीं हो तो फिर नहीं कर सकता। बोलना सिद्धि तो फिटना है उसको तो और ज्यादा मालूम है, फिर भी अगर चुका मालूम है ना क्या है। तर आता आपण फायनली पोचलो आहे बेस विलेजला, जे की बेस विलेजचं नाव पण तांदूळवाडी आहे. तर इकडे एक दुकान आहे जिकडून आम्ही आता पाण्याची बॉटल घेऊ आणि प्रत्येकाने बॉटल वगैरे घेतले. हे बघा इकडे ग्रामपंचायत कार्यालय, हे बघा याचा पचका झाला. कैसे लग रहा है? अभी अपन ट्रैक जा रहे हैं. तो आपला गड इसको भी देखा। चलो पाण्याची बॉटल घेऊया 2-2. क्यों? आवी तर मस्त क्रिकेट खेळायलाच जातोय, अशी ड्रेसिंग मारली तिने. इथून आज आपला ट्रेक आता चालू झालाय. पुढे 3 लोक गेलेत आणि बाकीचे हाय आणि तिथे जाऊन सबमिट करायचं तिथे. अरे इकडे इकडे हाच गड आहे ज्याच्यावर आपण आज चढणार आहे, जो की तांदूळवाडी. आणि आता आपण जातो इथून आणि आज आपण 3 महिन्यानंतर ट्रेक करतो. आता पाण्याच्या बॉटल वगैरे घेतल्या सगळ्यांनी आणि ध्रुव पण थोडा शॉक होता, पण आता काय नाही, आता तयार झाला, आता येतोय. बघा फुल तयारीमध्ये आलाय. आणि हा समोर आपला गड. नदी दिसते, ही काय दिसते ना इथून नदी. हरवायला नको म्हणून आहे बघा असे निशाण लाईनीत ठेवलेत प्रत्येक दगडावर, म्हणजे जर कोण ट्रेकला आलं तर हरवायला नको म्हणून. आता आम्ही थांबलो एका जागेवर. एक आजीबाई आणि आजोबा लोक बसलेत खाली. ही बघा ही मेन आजीबाई आहे. तुझा फर्स्ट ट्रेक आहे, ह्याचा पण फर्स्ट ट्रेक आहे. फर्स्ट ट्रेकच पकडा, कारण हा बोलतोय मी 10वी मध्ये पहिला ट्रेक केलेला. बाकी सगळे आम्ही ट्रेकला तुम्ही चंदेरीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच नाही. बाकी सगळे चंदेरी ब्लॉगवालेच आहेत. आणि हा भाऊ पण आपल्यावर ट्रेक करत आहे. आपण आता ह्या रस्त्याने आलो, इथून खाली डायरेक्ट दरी आहे. आणि आता इथे थोडा रेस्ट करायला परत थांबलोय. हा बिचारा बघा
त्याला आता स्टिक दिली आहे कारण याची पाठ दुखते, पाय दुखतोय. ह्या रस्त्याने आलो. जर आपण लवकर निघालो असतो तर एवढं आपल्याला ऊन भेटलं नसतं. एवढ्यात आपण आता उतरत असतो खाली. पण आता एवढं लेट आलो तर ठीक आहे, आता काय करू नाही शकत. आणि मोस्टली आपण एवढे ट्रॅक पण केले तर आपण म्हणजे पहाटे 4-5 वाजता आपण बेस कॅम्पला पोचतो. आणि या टाईमलाच बहुतेक आपण खाली उतरतो फोटोज वगैरे काढून, जेणे की आपल्याला ऊन जास्त भेटत नाही आणि सनराईज पण बरोबर बघायला भेटते. तर बघूयात आता. एक तर 3 महिन्यानंतर ट्रेक केला तर परत आज थोडा म्हणजे असं दम तर नाही लागत आहे, पण घाम खूप येतो. बघूयात. हे झालं काय? चलते क्या ध्रुव? तर आमचा आता फॉरेस्ट ट्रेक संपला. हे बघा, इथून आलो आपण आणि आपल्याला आता तिकडे वर जायचं आहे टॉपवर. हे बघा इथे लिहिले किल्ले तांदूळवाडी. इथून दिसत नाही प्रॉपर, पुढे जाऊया. हे बघा ह्याच्यावर जायचं आपल्याला. ह्याच्यात वर ना. आता आपण एवढं चालत आलो आणि हे लोक इकडे थांबलेले. पण ज्या माणसाला आपण कमजोर समजत होतो तो सगळ्यात पुढे चालतोय. त्याला आता ट्रेकिंग स्टिक दिली आहे तर तो एकदम धावायला लागलाय. आपण इथून मागून आलो पूर्ण. हा बघा डोंगर, नॉर्मल रॉकवालाच पाहत आहे. आणि तो कुत्रा अजून पण आपल्या सोबतच आहे. बघा रॉंग टायमाला आपण व्हिडिओ काढला त्याचा. तो बघा ध्रुव केवढ्या पुढे आहे बघा. तो बघा केवढ्या पुढे आहे ध्रुव. एकटाच चालतोय सदम्यामध्ये. बाकी आम्ही सगळे बघा कुठे लग रहा है ध्रुव. ये लोग से तू फ्रेश लग रहा है, मालूम है. बोल रही हूँ. और ऊपर से तू इतना आगे चल रहा है ना, मेरे को एक्सपेक्ट भी नहीं था. पाणी पिण्यासाठी आम्ही थांबलोय. अजून आपल्या सोबतच पाणी साधं. हा पॅचचा थोडा 80 डिग्री पॅच आहे. 80 डिग्री नाही 60 डिग्री बोलू शकतो. हळूहळू चालतात आहे. आरामात पोहोचे. इथून सिनेरी बघा काय मस्त आहे. अजून आपण टॉपला पोचलो पण नाही. ही नदी एवढी लांबपर्यंत जाते पूर्ण. आणि हा आता खालचा पॅच आपण ऑलमोस्ट 80 डिग्री होता जो आपण आलो. आणि हे लोक आता सगळे वर बसले. हा बघा आपला डॉगेश अजून पण आपल्या सोबतच आहे. असा उभा क्लाइंब आहे पूर्ण. बघा एक इथून पण रस्ता आहे, एक इथून पण रस्ता आहे, ज्याला जो प्रिफरेबल. शाकू चल ना. साले यांच्यामुळे मला थांबायला लागतंय. कोणामुळे? तुमच्यामुळे. हो रे, एक तर आलंय जराच आता. तुझे काटे पण आहे बाजूला. कॅक्टस.
नंबर ज्यांची हाईट आहे ना आपल्यासारख्यांची आपण डायरेक्ट वर पाय टाकू शकतो. मी इथे Step ठेवायची गरज नाही आपल्याला. दाखव बघू जरा करून हात नको देऊ त्याला काय इकडे? हे बघा डायरेक्ट पाय टाक. मी चंदेरी भैरवगड करून आलो. आता आम्ही ऑलमोस्ट समिटला पोचलो. अजून थोडा 5-10 मिनिटाचा ट्रॅव्हल आहे आणि दमायला तर एवढा नाही झालं पण घाम खूप येतोय कारण ऊन खूप आहे. खतरनाक ऊन आहे. लय ऊन आहे. आज झाडाला पाणी देतोय आणि हे फक्त डोंगरा बघा इकडची. आपण हे बघा इथून आलोय. हे मंदिर आहे ना मंदिरच्या इथून आपण आलोय. तेवढं आपण चालत आलो. हे लोक दोघं थांबतात इकडे आणि आम्ही लोक जातोय समिट करायला. हा बघा इथे आवी आहे. ही सिद्धी आहे इकडे. ही वंदना चढते आणि आम्ही लोक जातोय आता. चले चल फटफट. तेव्हा ते लोक गेले व कुठे. हा थोडा हार्ड पॅच आहे म्हणून ते दोघं खालीच थांबले आणि आम्ही आता जातोय समिट करायला. आता आम्ही आता पण समिटला नाही पोचलो कारण ह्याचा समिट पूर्ण फिरून फिरून जायचं आहे. तर हा व्ह्यू बघा फक्त. पूर्ण डोंगर रांग आहे. हे लोक जातात इथे. इकडे सिटी आहे पूर्ण. 3 महिन्यानंतर ट्रॅक करतोय तर समजतच नाही की भैरवगड ह्याच्यापेक्षा हार्ड आहे की इझी आहे. बघूया आता. मेन गोष्ट तर हे झाली आहे की दमायला वगैरे तेवढं नाही होतं. तेवढंच की तहान लागलेली आहे. आम्ही जेवढ्या पण बॉटल आणलेल्या सगळ्या बॉटल संपल्यात. आता आम्ही पाण्याचा टाकं शोधतोय. म्हणजे इकडे एक जागा आहे तिकडे एकत्र 7 पाण्याची टाकं आहेत. तर तेच आम्ही शोधतोय आता. आविष्कार घेऊन जातो. बघूया आता. बघा आता आम्ही फायनली आलो आहे टाक्याजवळ. ह्यात त्या 7 आहेत. तिकडचं तर सुकलंय पाणी. हे 1 2 3 5 6 टाकी आहेत. ते पण आता बहुतेक आम्हाला पाणी थोडं बघूया आता कसं येते.
एवढं बरं वाटतंय ना आता. थंड पाणी डोक्यावर टाकलं पूर्ण असा गार गार वाटतंय. कारण ऊन एवढं आहे ना, खतरनाक ऊन आहे. खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे. आता डोक्यावरून जरा पाणी ओतलं, पाणी एकदम थंड गार आहे बर्फासारखं. आणि आता मेन डोकं जड होईल झालं तर, कारण केस पुसली नाही तर. बघूया आता. सगळ्यांनी आता केस धुतले आणि पाणी पण आता बॉटल वगैरे भरून घेतलं. ते दोघं खाली बसलेत आणि ते बोलतात की पाणी पाहिजे पाणी पाहिजे. आणि इकडून जवळ रस्ता नाही, कम से कम 1 तास तरी लागणार. वरून डिसेंड आहे तर आरामात पण जायला लागणार. बघूया आता. इथे एक मंदिर आहे, ते मंदिर करू आणि मग खाली जाऊ. ते लोक अरे तेवढ्या वेळ थांबू शकतात ते लोक, एवढं काय आहे नाही. डबक्यानंतर इथे आता एक छोटं मंदिर आहे, त्या मंदिर बघायला जातो आता. आणि सिद्धी आणि वंदना परत खाली डिसेंड करायला चालू झाले. ते लोक आमच्यासोबत नाहीत आहे, कारण खाली ध्रुवला पाणी द्यायचं. त्याला लिमिटच्या बाहेर ताण लागली, तो खूप दमलाय म्हणून त्याला पाणी पोचवायचं, म्हणून ती गेली आहे. बघूया आता. इथे तलाव आहे, पावसामध्ये फक्त भरलेला असता, बाकी आता पूर्ण सुका पडलं आहे. हे आता आपण 7 टाकेवरून आलो. मागे इथे पठार आहे आणि आपण आता जातोय बाले किल्ल्याला. आता आम्ही हे 2 टाक्यावर आलो. इकडचं पाणी तर पूर्ण गडू आहे, हे जास्तच गडू आहे. खाली एवढं नव्हतं, खाली थोडं चांगलं तरी होतं. म्हणजे आपलं नदीचं पाणी असतं ना तसं होतं खालचं पाणी, जे की आम्ही पियालो आणि डोक्यावर वगैरे टाकला. फर्स्ट टाईम कोण जर ट्रेक करत असेल तर त्यांच्यासाठीचा हा ट्रेक नाही आहे. कारण मला असं वाटलेलं की इझी असेल, माझ्यासाठी मीडियम होता. कारण मी आधी पण डिफिकल्ट ट्रेक करून झालो ह्याच्यापेक्षा. पण हा डिफिकल्ट आहे फर्स्ट टाइम ट्रेक करण्यावाल्यांसाठी. जर इकडे येत असेल तर प्रॉपर गाईड आणि ट्रेक लीडरसोबत या आणि प्रॉपर इक्विपमेंट्स घेऊन या, जसं की ट्रेकिंग स्टिक वगैरे. ऊन बघा खतरनाक झालंय. फायनली जाऊन आपल्याला झेंडा दिसलाय, जो की एकदम टॉपला आहे. फायनली आता आपण समिटला पोचलो आहे आणि इकडे एक मंदिर आहे छोटंसं, हे बघा. छोटंसं मंदिर आहे इकडे. आणि हा आपला महाराजांचा झेंडा. अरे खुफिया सुरंग असते ना तसा टाईप होता. ह्याचा एक्झिट डायरेक्ट कुठेतरी बाहेर पडतो, गावाचा डायरेक्ट एक्झिट. हे बघा इकडे लिहिलं आहे, रायगड परिवार तांदूळवाडी गडाच्या निर्मिता काय कागदपत्री अज्ञात असला तरी गडावरील. हे पॉज करून वाचा तुम्ही. काय हवा इथे ते मस्त एकदम. मी आता एकदम वर आहे, बघा हा व्ह्यू बघा. मी बसले तिकडे, खाली गाव आहे कुठचं तरी. आता पुढचं जे फुटेज येईल, आता सबमिट करून आम्ही आता डिसेंट चालू केलं आहे. तर पुढचं जे फुटेज येईल ते हेड माउंटने येईल. आता कॅमेरा मस्त हेड माउंटला लावला आहे, फक्त मी ह्या माउंटमध्ये थोडा चमनचूर नाही दिसतो आहे, पण ठीक आहे. आता यांनी व्ह्यू चांगला येईल तुमच्यासाठी.
आणि मग पुढे जाऊन मग तो आपला जो सगळ्यात महागडा माउंट आहे तो आपण थोडा खाली गेल्यावर यूज करू, कारण इकडे आपल्याला इकडे जरा मोठे पाथ आहेत तर त्यासाठी हेड माउंट ठीक आहे. आणि जसं मग फॉरेस्ट ट्रेक चालू होईल तर फॉरेस्ट ट्रेकच्या टायमाला मग आपण तो वेस्टवाला माउंट घेऊ. दोघांनी बॅगा सांभाळून. हां हां अरे इकडून चालतंय. उतरलेलो इथून. मी कालच व्हिडिओ कॉलवरती सगळ्यांचे फोटो दाखवून झाली आहे आणि ह्या सगळ्यांना चला हे काट्याचं झाड पकडू पण नाही शकत. कुठे चकमक मला वाटलं इथे आहे. हा बोला. हॅलो. अरे बा फक्त एवढा पाथ आहे, वर डोंगर खाली डोंगर, फक्त चालायचा भाग आहे बस. नीचे मागे हो. हा मोठा पाहिजे. मध्ये मध्ये ना दगड आहेत, इथून नको येऊ, इथून आहे. मध्ये मध्ये दगड आहेत आणि थांब इकडे येतो. हां तर इथे खाली आहे, इथे आरामात रे. आता आम्ही एवढ्या गरमीमध्ये उतरतो आहे खाली आणि आपल्यासोबत जो आपला मित्र आहे ध्रुव, त्याचा एक सीन झाला आहे की त्याच्या म्हणजे छाती वगैरे मध्ये दुखतं आहे आणि त्याला शुगर वगैरेचा त्रास आहे, म्हणून त्याचा जरा चालायचा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणून आता त्याला घेऊन आम्ही आरामात उठतो आहे उतरतो आहे आणि मजबूत आता दमलो आहे आम्ही. आणि उन्हामुळे तर वाट लागली पूर्ण, चटके लागतात अक्षरशः प्रत्येक गोष्टीला, दगडांना, सगळीकडे. आणि लय गरमी आहे. आणि हे बघितले ते लोक. आणि हा बघा कुत्रा आपल्याकडे अजून पण आहे, आपल्यासोबतच फिरतोय.
वरून अजून एक प्रॉब्लेम झाला आहे की आमचं पाणी संपलं आहे. वरून टाकीमधून पण पाणी भरलं. सगळ्या बॉटल भरल्या, 6-7 बॉटल भरल्या, तरी पण आमच्या सगळ्या बॉटल संपल्या. कारण खूप म्हणजे बोलतात ना, खूप गरमी आहे, डिहायड्रेशन वाट लागली. म्हणून आम्ही हर टाईम जो ट्रॅक करतो की रात्री जाऊन आम्ही पहाटे ट्रॅक करतो 4 वाजता आणि 12-1 पर्यंत आम्ही बेस कॅम्प उतरून घरी जायला रेडी असतो. ते खरंच बेटर आहे एवढ्या उन्हामध्ये येण्यापेक्षा. थंडी वगैरेमध्ये ठीक आहे, कारण थंडीमध्ये एवढं ऊन नसतं. आता एक तर होळीचा महिना चालू आहे, गरमी आता चालू होणार आहे आणि एवढ्या गरमीमध्ये आम्ही या रॉंग टायमिंगला आलो, म्हणून आमचे मेन हे हाल झाले. तर बघूया आता. महाडचं पण सगळं पाणी संपलं आहे, आमच्या खायच्या गोष्टी पण सगळ्या संपल्या आहेत आणि अजून इथून बेस कॅम्प थोडा लांब आहे. बघूया आता काय करायचं ते. हा झालं, चले. तो बघ एक पायरी माझ्यासोबतच टाकतोय तो. तो आला परत. काय झालं, खाली का बघतोय? काय तिकडे? चल. तर खूप परिश्रम नंतर आम्ही आता पोचलो आहे परत बेस कॅम्पला. हे जसं की तुम्ही बघू शकतात. आणि आपला अविभाई पण गेला आता गाडीमध्ये बसायला. आता आपण घरी जाणार होतो खरं तर, पण आता सगळे दमलो आहे. तर सगळे लोक नाही, पण आम्ही थोडे 3-4 लोक आवीच्या घरी झोपणार आहे आजच्या दिवस आणि उद्या सकाळी जाऊ घरी. जे लोक इथे विरारला राहणार आहेत ते लोक तर सगळे आपापल्या घरी जातील, पण आम्ही जे म्हणजे लांब राहतो ते सगळे आम्ही आवीच्या घरी झोपणार आहे. आता झोप आलेलं आहे. बघूया आता थोडं काहीतरी खाल्लं तर खाऊ, कारण जेवलो पण नाही दुपारी. सकाळी नाश्ता पण आम्ही प्रॉपर नाही केलेला. आणि आपण ध्रुववर तर प्रँक करत होतो, पण आपल्याला हे माहिती नव्हतं की म्हणजे त्याला शुगर वगैरेचा त्रास आहे करून, आणि त्याला म्हणजे जास्त चालायला वगैरे नाही जमत. तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करीन की नेक्स्ट कुठच्या पण ट्रॅक वगैरेला जात असाल तर 2 मी सजेशन देईन तुम्हाला. पहिलं सजेशन तर हे की कोणाला जर असा म्हणजे काय आजार वगैरे असेल तर त्याला घेऊन नका जाऊ ट्रॅकला, ते त्याच्या चांगल्यासाठी असेल. आणि दुसरं म्हणजे ज्याला जर एकाला जमत नसेल ट्रेक करायला तर त्याला फोर्स नका करू घेऊन जाण्यासाठी. जस्ट आम्ही आता उठलो आहे आणि काल रात्री ट्रेकवरून आल्यापासून आम्ही 7-8 वाजता काहीतरी आलो. त्यानंतर जेवलो वगैरे आणि मग झोपलो आणि झोपून आता उठलो आहे सकाळी. घरी पण फोन करून वगैरे सांगितलं की म्हणजे उद्याच येऊ आम्ही सकाळी करून. आणि वरून आज संडे होता म्हणून, मंडे असला असता तर वाट लागली असती, परत जॉब असतो सकाळी म्हणून. तर आमचा बॅग बिगचा जो पसारा वगैरे होता इथे कालपासून जातो सगळं आता पॅक वगैरे केला आहे. आता आम्ही निघालो. अविला पण बोललो, अविला जस्ट उठवला आणि सगळं तो गाडी काढेल 4 व्हीलर आणि मग आम्हाला सोडायला येईल विरार स्टेशनला. आणि मग विरार स्टेशनवरून मग बघूया कसं जायचं आहे घरी. परत तो 1 तासाचा ट्रॅव्हल असणार, वैताग देणारा विरार ट्रॅव्हल. तर आम्ही आता निघालो आहोत आणि मी आता त्याच्या भावाच्या बाईकवरून आलो विरार फाट्याला. तर इथून आता रिक्षा पकडून आम्ही जाऊ विरार स्टेशनला आणि मग विरार स्टेशनवरून घरी जाऊ. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आता सध्या सगळे ट्रॅक वगैरेचे खूप प्लॅन होणार आहेत, तर तुम्हाला असे ट्रॅक आणि ॲडव्हेंचरस व्लॉग बघायचे असतील तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.